सिडकोच्या महागड्या घरांच्या किमती आमदार विक्रांत पाटील यांनी नागपूर अधिवेशनामध्ये हा विषय मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोवर ताशेरे ओढले आहेत। महागड्या घरांच्या किमतीत बदल करावेत, सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा घरांच्या किमती कराव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला दिले आहेत। याविषयी सिडको धारकांशी संवाद साधला आहे लोकशाहीचे प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। गेल्या अनेक वर्षांपासून सिडकोच्या घरांच्या किमती कमी व्हाव्यात त्यासाठी विविध मोर्चे आंदोलने करण्यात आलेली आहेत, बैठका देखील अनेक घेतलेल्या आहेत। अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही आहे। प्रश्न हा आहे की या किमती कमी होणार आहेत की नाही आणि त्याच संदर्भात आपण काही नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। निश्चितच गेल्या एक वर्षभरापासून आमचे सर्व सिडको सोडतधारक सिडकोच्या घरांच्या किमतींसंदर्भात नाराज होते, अजूनही नाराज आहेत। सिडकोच्या घरांच्या किमती या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प घटकातील लोकांना परवडणाऱ्या व्हाव्या यासाठी सातत्याने सर्व सिडको विजेत्यांनी महाराष्ट्र निर्माण मार्फत माननीय गजानन काळे, प्रवीण भाऊ दरेकर, जितेंद्र आव्हाड साहेब, माननीय मंत्री गणेशजी नाईक साहेब, त्याचसोबत आपले विक्रांत दादा पाटील असतील, आपले माथाडी कामगार नेते शशिकांतजी शिंदे साहेब असतील, या सगळ्यांच्या सोबत पाठपुरावा करून सगळ्या गोष्टींची चर्चा करून त्यांच्याकडे हा विषय देऊन मागे उन्हाळी अधिवेशनामध्ये हा विषय झाला, पावसाळी अधिवेशनामध्ये हा विषय झाला आणि आता कुठेतरी त्याचं फळ हे सिडको विजेत्यांना भेटताना दिसत आहे। तर अपेक्षा आम्हा सर्व सिडको धारकांची हीच आहे की आगामी काळामध्ये येत्या महिन्याभरामध्ये कधीही नवी मुंबई महापालिकांची आचारसंहिता लागू शकते। तर हा निर्णय हा आचारसंहितेच्या अगोदर झाला तर सर्वच सिडको सोडतधारकांना विजेत्यांना समाधान आणि आनंद होईल की घरांच्या किमती कमी होऊन त्यांना त्यांच्या हक्काचे घर लवकरात लवकर मिळण्यासाठी त्याचा निश्चित फायदा होईल। लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।